नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय एज्युकेशन चॅनल प्री लर्निंग. आता तुम्हाला विचार आला असेल की प्री लर्निंग, पहिले तर सुपर 30 होतं, आता प्री लर्निंग कसं काय? काही कारण आहे ज्यामुळे मला माझ्या चॅनलचं नाव चेंज करावं लागलेलं आहे. ठीक आहे. माझ्या चॅनलचं नाव प्री लर्निंग आहे. इथे तुम्हाला लोगो पण दिसत असणार, प्री लर्निंग. ओके. आज आपण मराठी व्याकरणचा पार्ट 1 घेणार आहोत. मराठी व्याकरण हा सब्जेक्ट स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्हाला आधीच सांगते मी की हा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे. मराठी आणि इंग्रजी व्याकरण जो स्कोरिंग करणारा सब्जेक्ट आहे, जो आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवून देऊ शकतो आणि आपल्याला मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आणून देऊ शकतो. त्यासाठी मराठी व्याकरणला आणि इंग्रजी व्याकरणला दोघांनाही विसरून चालणार नाही आहे. ओके. तर मी आज यामध्ये मराठी भाषेचा थोडक्यात इतिहास तुम्हाला सांगणार आहे आणि मराठी व्याकरणाचा जो पार्ट 1 आहे, ज्यामध्ये पहिला टॉपिक आहे वर्णमाला, ज्यावर आजपर्यंत बरेचसे प्रश्न विचारले आहेत, ते पण मी तुम्हाला शेवटी दाखवणार आहे. आणि ह्या ज्या नोट्स असणार आहेत त्या माझ्या हँडरिटन नोट्स आहेत, तर तुम्ही पाहू शकता. ओके. तर चला तर सुरू करूया आपण. हे बघा, हे माझे नोटबुकची इमेज आहे. ही इथे मी घेतलेली आहे. मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया. तर मराठी भाषाची सुरुवात कशी झाली, कुणामुळे झाली आणि ती क्लासिकल भाषेमध्ये त्याचं रूपांतर झालं, त्या पाठीमागचे काय काय कारणच आहेत ते पाहूया आपण. कर्नाटकातील बाळबोध या ठिकाणी मराठी भाषेतील पहिली हस्तलिखित सापडली. बाळबोध हे एका विलेजचं नाव आहे, जे कर्नाटकामध्ये आहे. तिथे हस्तलिखित सापडलेली आहे. त्यामधूनच बाळबोध लिपी म्हणून म्हटलं गेलेलं आहे मराठी भाषेला, आणि देवनागरी लिपी असे म्हटलेले आहे. ओके. देवनागरी लिपीचा वापर, ह्याच बाळबोध लिपीचा वापर एकूण 4 भाषेमध्ये केला गेलेला आहे. मराठीमध्ये, संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये आणि गुजरातीमध्ये. इथे तुम्ही बघू शकता, मराठी, संस्कृत, हिंदी आणि गुजराती. ओके. मराठी भाषेतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन, ज्याचे लेखक आहे बाबा पद्मनजी, त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. मराठी भाषेवरती जगातील पहिली कादंबरी लिहिली आहे ती महाराष्ट्राची. ओके. आणि मराठी भाषेचे पाणिनी तुम्हाला तर माहीत असणार, बऱ्याचदा प्रश्नसुद्धा विचारलेले आहे आयोगाने की मराठी भाषेचे पाणिनी कुणाला म्हटलं जातं, तर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी. तुम्ही हे नोट डाऊन करत चला, कारण ह्या नोट्स तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये भेटणार नाही आहे, कुणीही तुम्हाला देणार नाही आहे. ह्या माझ्या स्वतःच्या नोट्स आहे, ज्या मी माझ्या बुकमध्ये लिहिलेल्या आहे, ज्याचा मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये, तुम्हाला तुमच्या कंबाईन मेन्समध्ये, राज्यसेवा मेन्समध्ये, तलाठीच्या एक्झाममध्ये, पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये, अशा अनेक एक्झाम्समध्ये, फक्त बँकेच्या एक्झाम सोडून तुम्हाला सगळीकडे याचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही फायदा घ्या याचा. ठीक आहे मित्रांनो, पुढे बघूया.
मराठी भाषेला क्लासिकचा जो दर्जा आहे तो देण्यासाठी डॉक्टर रंगनाथ पठारे ते तुम्ही पाहून घ्या. मला याचा डाऊटच आहे की पठारे की पाठारे यांनी समिती स्थापन केली होती. म्हणजे या नावाची समिती स्थापन केली होती यांनी. ठीक आहे. ज्यामुळे आज मराठी भाषा ही क्लासिकमध्ये गणल्या जाते आहे. ज्या एकूण 22 भाषा आहेत ज्यांना आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये स्थान मिळालेलं आहे, ज्यामध्ये कोकणी व मराठी भाषेचा समावेश आहे. ओके. आता तुम्ही म्हणसाल की ही अभिजात भाषा म्हणजे नक्की काय आहे? अभिजात भाषा म्हणजे अशी भाषा जी 2000 वर्षापूर्वीची असते व व्याकरणच्या दृष्टीने ती परिपूर्ण असते. त्याला आपण अभिजात भाषा असे म्हणतो. ठीक आहे. हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेसुद्धा आहे की किती अभिजात भाषा कशाला म्हणतात वगैरे असे बरेच प्रश्न आलेले आहेत. ते तुम्ही लिहत चला. नोटबुक घेऊन बसत जा माझ्या क्लासला. कारण मी काही इथे टाईमपास करण्यासाठी घेत नाही आहे. हे व्हिडिओ लेक्चर्स जे मी टाकते हे टाईमपास म्हणून टाकत नाही आहे. तुमच्या माझ्या फायद्यासाठी आहे हे, की आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी आहे, जेणेकरून तुम्हाला सोपं होईल. स्टडी करणं सोपं जाईल तुम्हाला, म्हणून माझी थोडीशी मदत आहे तुम्हाला. ओके. पुढे बघूया आपण. आपला पहिला टॉपिक आहे वर्णमाला. वर्णमालेवरती आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे या टॉपिकला सोडून चालणार नाही. व्याकरणामध्ये तुम्ही कुठलंही रेफरन्स बुक घ्या, त्यामध्ये पहिला टॉपिक तुम्हाला हाच दिसणार आहे की वर्णमाला. त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक करणं गरजेचं आहे. कारण हा मराठी व्याकरण हा सब्जेक्ट स्कोरिंग आहे. सगळ्याच एक्झामसाठी स्कोरिंग आहे. म्हणून तुम्हाला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने केला पाहिजे तुम्हाला. ओके. आता वर्णमाला कशाला म्हणतात? आपण वर्ण कशाला म्हणू आपण? की जे आपण मुखावाटे जे आपल्या मुखातून जी ध्वनी निघते, मूल ध्वनी जी निघते, त्याला आपण वर्ण म्हणू. आता मी हे जे तुमच्याशी बोलते तर हे काय वर्ण निघतं आहे माझ्या तोंडातून. हे जे पण मी बोलते आहे, माझ्या मुखातून जे पण शब्द निघत आहेत जे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे, तर ते काय आहेत? वर्ण आहेत. ओके. तर एकूण किती वर्ण आहेत? एकूण ही जी मूलध्वनी किती आहेत? तर 48. आणि आता तर यामध्ये इंग्रजीमधून 2 घेतलेले आहे, एक ॲ आणि ऑ. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही लिहून घ्या की एकूण मूलध्वनी 48 आहे आणि इंग्रजीमधून घेतलेले 2 आहेत. तर 48 + 2 टोटल 50 मूलध्वनी आहेत. किती आहेत? टोटल 50 मूलध्वनी आहेत. तर पुढे बघूया. वर्णाचे काही प्रकार आहेत. वर्णाचे हे 3 प्रकार मी इथे लिहिलेले आहेत. स्वर, पहिला आहे स्वर, दुसरा आहे स्वरादी आणि तिसरा आहे व्यंजन. ओके. तर बघा, आपल्या मराठी भाषेच्या वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? एकूण किती स्वर आहेत? तर एकूण 14 स्वर आहेत आणि स्वरादी 2 आहेत आणि व्यंजन 34 आहेत. आता स्वर कशाला म्हणायचं मग? काय आहे? तुम्ही म्हणसाल आता की मॅम हे काय आहे? स्वर, स्वरादी, व्यंजन म्हणजे हे नेमकं आहे तरी काय?
तर पुढे बघूया आपण. मी सांगते तुम्हाला. स्वर म्हणजे हवेला अडथळा न निर्माण होता निघणाऱ्या स्वराला स्वर असे म्हणतात. म्हणजे आपण आता गातो. आता समजा हे बघा, मी करते, तर ते हवेला अडथळा निर्माण नाही होत आहे. आपण जे सिंगर्स लोक आहेत, सिंगिंग करतात, तर ते कसे करतात, हवेला अडथळा न निर्माण होता ते जे करत आहे सिंगिंग, त्याला आपण स्वर म्हणतो. ओके. तर एकूण किती स्वर आहेत? 14 आहेत, जे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ओके. तर पहिला आहे आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि हे जे 2 आपण इंग्रजीमधून घेतलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये ॲड होणार. आणि इथे जे 2 दिलेले आहेत, इथे हे जे दिलेले आहेत रू आणि लू. 1 मिनिट फ्रेंड्स. हे रू आणि हे, 1 मिनिट मी इथे लिहिते, रू, लू. हे जे लू आहे हा ना लुप्त होत जाणारा स्वर आहे, जो काय जास्त कुठे तुम्हाला भाषेमध्ये वापरताना दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे हा जो लू आहे हा लुप्त होत जात आहे, म्हणजे नष्ट होत आहे दिवसेंदिवस. ओके, कळालं तुम्हाला? लिहून घेत चला. खूप महत्त्वाच्या नोट्स आहे, कुठे तुम्हाला भेटणार नाही आहे. मी इतकं तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करते, तर तुम्ही मला चांगला प्रतिसाद द्या. मी अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करत चला, शेअर करत चला. जे गरजू विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवत चला माझा व्हिडिओ, त्यांना नक्कीच फायदा होईल. ओके. आता पुढे बघूया आपण. स्वराच्या उच्चारासाठी लागणारा कालावधी जो आहे त्यानुसार स्वराचे 2 प्रकार पडतात. ठीक आहे. हे जे स्वर आहे याच्या उच्चारासाठी लागणारा जो कालावधी आहे, म्हणजे आपण आता समजा आपण आता उच्चारत आहोत, म्हणजे सिंगिंग करत आहोत, तर याला जो उच्चारण्यासाठी जो आपल्याला वेळ लागतोय त्यानुसार त्याचे ना 2 प्रकार पडतात. तर आपण त्या म्हणजे कोणत्या पद्धतीने, कोणत्या प्रकाराने आपण ते स्वर उच्चारत आहोत, तर त्याचे प्रकार आपण पाहणार आहोत पुढे. ओके. तर पहिला आहे ऱ्हस्व स्वर. आणि दीर्घ स्वर. असे एकूण 4 आहेत. त्यामध्ये एक ॲड आहे परत 5वा, ते मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. ठीक आहे. तर ऱ्हस्व स्वर कशाला म्हणायचं? ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार हा आखूड असतो. म्हणजे आपण जास्त मतलब कुठला जो शब्द आहे एखादा, ज्याला आपण कमी याच्यामध्ये पण बोलून घेतो एकदम, जसं की हाय, हॅलो, एकदम म्हणजे किती कमी त्याचा उच्चार झाला, एकदम मोठा नाही, मोठा खेचला गेला नाही, तर त्याला आपण ऱ्हस्व स्वर म्हणू. ठीक आहे. तर असे एकूण किती ऱ्हस्व स्वर आहेत? 5 आहेत. तर असे एकूण 5 ऱ्हस्व स्वर आहेत. अ,
एक मिनटं. अ ई उ लू आणि रू. तर असे हे 5 स्वर आहेत. ओके, तुम्हाला कळत आहे ना मित्रांनो? मला सांगत चला, मला कमेंट्समध्ये सांगत चला, तुम्हाला मी शिकवतंय ते समजतंय का? तुम्हाला समजणं, तुम्ही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझं शिकवणं तुम्हाला समजते का? मी जे शिकवत आहे, जे सांगत आहे, तुमच्या लक्षात येतं आहे का? मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चला, ठीक आहे? तशी तशी मी इम्प्रूव्हमेंट करत जाईल पुढे पुढे. ओके, तर दुसरा स्वर बघूया आपण, दीर्घ स्वर. ओके, दीर्घ स्वर. लिहून घेत चला तुम्ही दीर्घ स्वर. ओके, आता ज्या स्वराचा उच्चार करत असताना उच्चार हा दीर्घ होतो, म्हणजे लांब खेचला जातो, लांब खेचतो. आपण बोलता बोलताना जर कुठला शब्द हा मोठा असेल तर तो लांब खेचणार ना, तर अशा स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतात. ओके, आता याचे पुढे अजून 2 प्रकार पडतात, जे मी तुम्हाला आत्ताच बोलले की एकूण 5 आहेत. तर त्यामध्ये हे पुढचे 2, एक सजातीय आणि एक विजातीय. सजातीय, विजातीय आणि एक संयुक्त स्वर ह्यामध्येच ॲड झालेलं आहे संयुक्त स्वर. ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, ठीक आहे? तर सजातीय स्वर कशाला म्हणायचं? ज्याचा उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे एकाच उच्चारातून जो स्वर निघतो त्याला सजातीय स्वर असे आपण म्हणू. ज्याचे उदाहरण आहे अ, आ, ई, उ, ऊ. हे त्याची उदाहरणे आहेत की या स्वरातून सजातीय स्वर हा बाहेर पडतो. कुठलाही वर्ण असो, त्या जे जोडून शब्द तयार होतो, तर ते शब्द असेच तयार होत नाही. त्याला वर्ण जुळलेले असतात, त्याला स्वरादी व्यंजन हे जुळलेले असतात. ते सर्व मिळूनच तो एक शब्द तयार होतो. मग नंतर त्याला अर्थ प्राप्त होतो. आपण जोडाक्षर वगैरे तेच पुढे बघणारच आहोत आपण, ठीक आहे? आता पुढे बघूया, दुसरा आहे सजातीय स्वर. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. म्हणजे ज्याचा उच्चार हा भिन्न निघतो, जो एकाच प्रकारचा नसतो, त्याला विजातीय स्वर म्हणतात. तर असे कोणते स्वर आहेत असे? तर असे अ, ई, उ, ए, ओ, ऊ, रू आणि लू असे एकूण 7 स्वर आहेत, ठीक आहे? प्रश्न विचारतात, त्यामुळे हे सजातीय विजातीय टॉपिक चांगला करून ठेवा तुम्ही. मी तुम्हाला सांगतच आहे, समजून घेत चला. परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचे मार्क चुकले नाही पाहिजे, गेले नाही पाहिजे. आता पुढे बघूया संयुक्त स्वर. 2 स्वरांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. जे 2 स्वर असते, ज्या 2 स्वरांचं मिश्रण असतं त्याला आपण संयुक्त स्वर म्हणतो, ठीक आहे? जसं की हम, हमे. ते इथे ह आणि म हे 2 मिळले ना इथे सिंगिंग करताना. दिल, तर इथे पण 2 स्वर मिळले ना, त्याला संयुक्त स्वर म्हणू आपण, ओके?
आता इथे मी एक्झाम्पल दिले की हे कसा तयार झाला, ए कसा तयार झाला. आणि पहिला ई आणि दुसरा ई मिळून ए तयार झाला. किंवामध्ये दिलं आहे. ही जी रेष दिलेली आहे ना, हे किंवामध्ये आहे. पहिला ई किंवा दुसरा ई मिळून ए तयार झाला. ओके. एडक्याचा ए, आ आणि पहिला ई किंवा दुसरा ई मिळून एडक्याचा ए तयार झालेला आहे. ओ कसा तयार झाला, आणि पहिला ऊ किंवा दुसरा ऊ हे दोन्ही मिळून ओ तयार झालेला आहे. ओके. औ कसा तयार झाला आहे, पहिला आ आणि पहिला ऊ आणि दुसरा ऊ मिळून औ तयार झालेला आहे. हां, तुम्हाला वाटत असेल डायरेक्ट बाराखडी आली, अशीच बाराखडी नाही आली ना. हे वर्ण, हे स्वर, हे व्यंजन, स्वरादी हे सर्व मिळून बाराखडी तयार झालेली आहे. मेन म्हणजे स्वर मिळून बाराखडी तयार झालेली आहे. स्वर मिळून त्या एका शब्दाला अर्थ प्राप्त झालेला आहे. असंच आपण कुठलाही शब्द बोलत नाही. आता मी तुम्हाला शिकवत आहे, तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जे जे मी शब्द उच्चारत आहे तर यामध्ये स्वर आहे. स्वर आहे तेव्हाच तर तुम्हाला समजतंय ना मी काय बोलते ते. आता पुढचा प्रकार बघूया, स्वरादी. तर बघा, स्वर हे आहे ज्याच्या आधी ते म्हणजे स्वरादी होय. म्हणजे स्वराच्या जे आधी येतं त्याला स्वरादी म्हणणार. स्वरादी शब्दामध्ये दिलेला आहे त्याचा अर्थ स्व प्लस आदी, स्वरादी. संधी सांगायली मी तुम्हाला. हे संधी पण आपण पुढे संधी टॉपिक पण पाहणारच आहोत चांगल्या प्रकारे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तर स्वरादी म्हणजे ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वरादी आपण म्हणू. तर असे किती आहे एकूण दोनच आहे फक्त. एकूण किती आहे, दोनच आहे. ते कुठले आहे, आणि आहा. आणि आहा. आपण बोलतो ना, अरे यार हे काय झालं, करतो त्याच्यात पण आलंच ना मग आपण आहा बोलतो, तर त्याच्यामध्ये हे आहा आहे. मजा आली ना मित्रांनो. आता पुढे बघूया, अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करत असताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो. ठीक आहे, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. अनुस्वार आणि विसर्ग, हा अनुस्वार हा विसर्ग. आता स्वरादीचे प्रकार पाहूया. मराठीमध्ये एकूण 2 स्वर आहेत. तर अनुस्वार बघूया आपण. हा हे अनुस्वार मी तुम्हाला सांगितलं ना आत्ताच. अनुस्वार हे आपण अक्षर लिहिताना देतो. आता अनुस्वार याला अनुस्वार का म्हणतात? अनु म्हणजे लहानातला लहान कण असतो. हा जो वरी दिला आहे ना, हा लहानातला लहानात कण आहे. मोठा कण झाला. एकच मिनटं. आता जमलं. ओके. अनुस्वाराचा उच्चार होताना किंचितपणे नाकातून होतो. आता तुम्ही एखादा शब्द उच्चारला, जसं संत, पंत, तो मंद आहे का? आपण म्हणतो ना एखाद्याला, जर तो आपल्यासमोर
पागलपणा करत असेल, वेडगळ चाळे करत असेल, तर आपण त्याला म्हणतो ना, तू मंद आहेस का? तर हे जे मंद वापरलं बघा, नाकातून उच्चार निघतो आहे माझ्या बघा, मंद, हे नाकातून निघते. इथे बघा, तुम्ही स्वतः ट्राय करून बघा. इथे नाकामध्ये असं वेगळंच काय म्हणते, हवा भरल्या जाते. इथे आपल्याला फील होतं, ते तुम्ही फील करून बघा शब्द उच्चारताना. ओके. तर शब्दाच्या पाठीमागून येऊन स्वार झालेल्या चिन्हाला अनुस्वार असे म्हणतात. कळालं? जो एखादा शब्द आहे, जसं की मी ते लिहिते, संत, संत गाडगे महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत. कळालं तुम्हाला? तर शब्दाच्या पाठीमागून हा पहिला, हे याच्या पाठीमागे जो हा आलाय अनुस्वार, जो स्वार झाला आहे याच्यावरती, हा स्वार झाला आहे पाठीमागे, हा दिसतंय का? हा, तर याला अनुस्वार म्हणतात. हा कुठून घेतला आहे? तर हा हिंदी भाषेतून घेण्यात आलेला आहे. ओके. तर याची उदाहरणं बघा, संत, पंत, मंत, धंत, वॉटेवर. पुढचं बघूया, विसर्ग. आता विसर्ग कशाला म्हणायचं? तर हा आहे विसर्ग. ज्या वर्णाचा उच्चार करत असताना आपल्या फुफ्फुसातील हवा, आपल्या कुठली हवा? फुफ्फुसातील हवा मुखावाटे बाहेर पडते. कशा वाटे? आपल्या तोंडातून बाहेर पडते. ज्याचा उच्चार काय होतो? ह होतो. ह, हरिणाचा ह. आणि त्याला ना किंचितच धक्का बसतो, त्या हला किंचितच धक्का बसतो आणि मग तो विसर्ग मुखावाटे बाहेर पडतो. त्याला विसर्ग म्हणतात. कळालं तुम्हाला विसर्ग म्हणजे काय? की आपण एखादा शब्द उच्चारला, जसं की ओ, आता काहीतरी झालं, कोणी हारलं, कोणी फेल झालं, तर आपल्याला जर कोणी सांगितलं दुःखाची बातमी, तर आपण लगेच कमेंट करतो, लगेच तोंडातून आपल्या निघतो ओ. तर बघा, फुफ्फुसातून हवा निघत आहे बाहेर, तोंडातून निघाली, फुफ्फुसातून येऊन तोंडातून हवा निघाली बाहेर, आणि जो ह आहे त्याच्यावरती प्रेशर यायला ना, तर त्याला विसर्ग म्हणतात. लक्षात ठेवा. हे जे मी उदाहरण देत आहे ना, हे आपल्या डेली रुटीनमध्येच उदाहरणं आहेत भरपूरशी. तुम्ही स्वतःही उदाहरणं काढा, तर तुमच्या अजून जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील. लॉंग टर्मसाठी ते पण. ठीक आहे. तर याचं उदाहरण इथे मी लिहिलेलं आहे, मनस्थिती. आता हे मन आहे, माझी मनस्थिती ठीक नाही आहे. आपण म्हणतो ना एखाद्याला, आपल्या मित्राला, जर तो आपल्याला हाय हॅलो करत आहे पण आपली मनस्थिती ठीक नसते, तेव्हा आपण म्हणतो ना त्याला, लगेच कमेंट करतो की हा, माझी मनस्थिती ठीक नाही आहे, मला खूप दुःख होते, हे दुःख होते, मला ठीक वाटत नाही आहे. तर ते जे दुःख आहे, ते जे मनस्थिती आहे, ते काय आहे? विसर्ग आहे. विसर्गामध्ये मोडते तो शब्द. ठीक आहे. तशी बरीच एक्झाम्पल्स आहे, आपल्या दैनंदिन जीवनातच आहे सगळं. हे जे शिक्षण आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्येच दडलेलं आहे. फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तुम्हाला पाहता आलं पाहिजे. तसे तुम्हाला तुमचे डोळे बनवावे लागतील, की तुम्ही जे पण करणार त्यामध्ये तुम्हाला तुमचं एज्युकेशन दिसलं पाहिजे, तुमचा टॉपिक दिसला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्हाला तो टॉपिक चालता आला पाहिजे, असा तुम्हाला स्टडी करता आला पाहिजे. ठीक आहे. पुढे चलूया. आता आपला तिसरा टॉपिक आहे, तिसरा पॉईंट जो आहे, व्यंजन कशाला म्हणायचं? तुम्हाला तर माहिती आहे, 12खडी शिकले ना तुम्ही लहानपणी, 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंत शिकले की नाही? मी पण शिकले.
व्यंजनला काय म्हणतात? स्वरांत म्हणतात किंवा परवर्ण म्हणतात. ओके, स्वरांत किंवा परवर्ण. आता व्यंजनाचे प्रकार बघा. स्पर्श व्यंजन एकूण किती आहेत? 25 आहेत. स्पर्श होतात जे आपल्या कंठाला, आपल्या टाळूला जे वरती स्पर्श होतात, असे एकूण 25 व्यंजनं आहेत. ओके, तर त्याला काय म्हणतात? त्याला कंठ्यवर्णसुद्धा म्हणतात त्याला, जे कंठातून निघते. कंठ म्हणजे तुम्हाला आता कुठलं उदाहरण देऊ तुम्हाला कंठासाठी? कंठ, महादेवाचा कंठ निळा निळा असतो, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. असं इमेज बनवा तुम्ही. कंठ्यवर्ण, कंठ महादेव, क ख क ख असं, क ख ग घ ज आणि ह, च ट त प, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे जे वरचे जे आहे ना, क ख ग घ य आणि ह, हे 5 मुख्य वर्ण आहेत. म्हणजे यांचा रोल महत्त्वाचा आहे, म्हणजे स्पेशल आहे, म्हणजे अगोदर आहे. नंतर बाकीचे येणार. पहिले हे 5 येणार, नंतर मग बाकीचे येणार. ठीक आहे, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. मित्रांनो, अभ्यास खूप सोपा आहे. बस तसा आपल्याला ना स्वतःला बनवावं लागेल की आपल्याला सोपा वाटेल. आपण एखाद्या टॉपिकचा खूप बाऊ करत असतो, तर बाऊ करायची गरज नाही आहे. खूप सोपं असतं, फक्त त्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे. तर तुम्ही प्रयत्न करा त्या डोळ्यांनी बघायचा. तिसरी आँख अपनी तिसरी आँख खोल के देखो. मस्तीचा पाठ आहे हा मित्रांनो. तर हे जे वरचे आहेत कंठ्यवर्ण आहेत, मग हे तालव्य म्हणजे जे जिभेला टच होतात, जिभेला स्पर्श होतो. तालव्य. मूर्धन्य जे जिभेच्या खाली टच होतात, दाताला टच होतात, ते दंत्यवर्ण. औष्ठ्यवर्ण जे तोंडातून आपली हवा निघत आहे, औष्ठ्यवर्ण. तर अशा प्रकारचे सर्व व्यंजनं आहेत. ओके, हां, आता आहे आपला टफ पॉईंट. लगेच तुम्हाला बघता बघता प्रेशर क्रिएट झाला असणार की बापरे, प्रश्न आला मध्येच. हे प्रश्न मी यासाठी घेतलेले आहे की माझा या व्हिडिओमधून, या सेशनमधून सांगण्याचा मुद्दा हाच आहे की तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे. आणि मेन म्हणजे या मराठी व्याकरणचा अभ्यास तुम्ही कसा केला पाहिजे, की पहिले तुम्ही टॉपिक अभ्यासा, टॉपिकला समजून घ्या. कशाला काय म्हणतात, काय कुठे वापरायचं, हे सगळं समजून घ्या. मग त्यानंतर त्या टॉपिकवरचे प्रश्न तुम्ही सॉल्व करा. बघा तुम्हाला येतात का, तुम्हाला त्याचे उत्तरं येतात का, तुम्हाला समजतं आहे का, तुम्हाला हे बघावं लागेल. असा जर तुम्ही स्टडी केला तर तुमचा स्टडी इतका सोपा होऊन जाईल की तुम्हाला मजा येईल. मग तुम्ही इथं विसरणारच नाही, एक दिवससुद्धा तुमचा खाडा होणार नाही. ओके, तर वर्णमाला या विषयावर आत्तापर्यंत म्हणजे मी पूर्ण आणलेले नाही आहे, मी मोजकेच आणलेले आहे, 4-5. ठीक आहे, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी विचारलेले प्रश्न पाहूयात आपण. ओके, आता मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मी आत्ताच शिकवलेलं आहे. आत्ताच मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बघा, मी स्लाईड इकडे करते की स्वरादी किती आहेत एकूण. बघा, इथे दिलेलं आहे 2. की आपण हे पाहतो, हे जे प्रश्न आलेले आहेत या टॉपिकवरती, ते आपले सॉल्व होत आहेत का, जे आपण अभ्यासला आहे त्याच्यातून सॉल्व होत आहेत का, म्हणजे आपण जे केलं आहे त्याचा फायदा आपल्याला होतो आहे का, हे बघण्यासाठी मी प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे, तर याचा आन्सर काय असणार आहे? 2. याचा आन्सर असणार आहे 2. ओके,
पुढचा प्रश्न बघूया. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? तुम्ही ना प्रश्न नीट समजून घ्यायचा अगोदर. कधीही प्रश्न सोडवण्याच्या अगोदर मी सुद्धा असं केलेलं आहे बऱ्याचदा, त्याच्यामुळे फेलियर येतं. तर जर तुम्हाला फेलियर नाही येऊ द्यायचं आहे लाईफमध्ये, तर प्रश्नाला नीटपैकी समजणं खूप महत्त्वाचं आहे की प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे. कोणी काही विद्यार्थी असे करतात की असे वाचतात की त्यांना अर्धा प्रश्न समजतो, अर्धा समजत नाही आणि लगेच टिक करून टाकतो. तर असं करायचं नाही. याच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे, कारण प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. हे वाक्य तुम्हाला माहिती आहे. ज्या अक्षरात, इथे काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये, प्रश्न काय सांगतो आपल्याला, काय विचारत आहे प्रश्न, हे पहिले समजून घ्यावं लागेल तुम्हाला. की ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी, हे इथे क्रॉप झालं आहे पण इथे शब्द आहे शेवटी, त्यात एक स्वर मिसळतो, तर त्याला आपण काय म्हणू त्याला आपण? तर याचं उत्तर आहे जोडाक्षर म्हणू आपण. बघू शकता इथून तुम्हाला ते सॉल्व होतंय का? त्याचा आन्सर जोडाक्षरच आहे मित्रांनो. ते तुम्ही बघून घ्या, मे बी चुकू पण शकतं, पाहून घ्या तरी पण तुम्ही. ठीक आहे, ओके. पुढे चलूया आपण. ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षराच्या समूहास अर्थ प्राप्त झाल्यास त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? ठराविक क्रमाने येणाऱ्या एखाद्या अक्षराचा समूह आहे जो ठराविक क्रमाने येतो आणि ज्याला अर्थ प्राप्त होतो, तर त्याला आपण काय म्हणू? त्याला वर्ण म्हणू की व्यंजन म्हणू की शब्द म्हणू की बाराखडी म्हणू? तर वर्ण पॉसिबल नाही आहे. वर्ण कसं काय म्हणू आपण त्याला? वर्ण तर मुखावाटे निघणारी जी ध्वनी आहे ना आपली मूलध्वनी, तर ते तर होऊ शकत नाही ना. आणि व्यंजन पण होऊ शकत नाही. बाराखडी तर असं म्हणतो ना आपण, क का की की कू कू. तर हे कुठे अर्थ प्राप्त झाला? क का की की कू कू. क्रमाने येत आहे क का की की कू कू. अक्षरचा समूह आहे, कुठे तर नाही. तर याचं उत्तर आहे शब्द. ओके. पुढचा प्रश्न बघूया. जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावईमधला जो ज हा आहे हा कोणत्या वर्ण प्रकारचा आहे? ओके. तर हा प्रश्न आपल्या नोटमधून सोडू शकू आपण, सॉल्व होणार आपल्या नोटमधून. बघा कुठे गेलं, बघा तालव्य दिलं आहे. तालव्यामध्ये दिसतंय जर तुम्हाला अजून कुठे दिसतंय दुसरीकडे? नाही, फक्त तालव्यामध्येच दिसतंय. तर मग त्याचा आन्सर आहे तालव्य. तर जावई शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर तालव्य. ओके. पुढे बघूया आपण. तर खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता आहे? दंत तालव्य
आत्ताच तर तो प्रश्न घेतला, सेम झाला का प्रश्न? याचं पण ॲन्सर जच आहे. पुढे बघूया. चरित्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? हा प्रश्न आपल्या नोट्समधून टॅली होणार आहे बघा. तालव्य आहे, दंत्यवर्ण आहे, तर हा तालव्यच असणार आहे. याचा आन्सर पण तालव्यच असणार आहे. ओके, तालव्य. सो फ्रेंड्स, कसा वाटलं तुम्हाला हा सेशन? मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्री लर्निंग हे नाव आहे आपल्या चॅनलचं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. जे पेशन्स ठेवून स्टडी करत आहे त्यांच्यापर्यंत पोचवा. मी अशीच अजून नवीन नवीन जे तुम्हाला हवे टॉपिक्स, त्या टॉपिक्सवरती मी व्हिडिओ सेशन्स घेऊन येणार. ठीक आहे, ओके. सो भेटूया पुढच्या पार्टमध्ये. हा पार्ट 1 होता. आपण पुढचा पार्टमध्ये बघूया. जो पुढचा आपला टॉपिक असणार आहे तो आपण पाहूया. ठीक आहे, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या. कोरोनाला बाय बाय करा. जास्त बाहेर फिरू नका आणि घरीच बसून अभ्यास करा. पेशन्स ठेवा. आपण नक्की यशस्वी होऊ. या एनर्जीने स्टडी करा. बिलकुल निगेटिव्हिटी आणू नका. पॉझिटिव्हली रोज पॉझिटिव्ह ठेवा स्वतःला. ठीक आहे, स्वतःच्या माइंडला. भरकळत असेल तरी त्याला जाग्यावर आणा. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स आणि बाय. धन्यवाद.